या नियत वयोमानानुसार येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत आहे. इंग्रजी आपण त्यांना इंग्रजीमध्ये आपण रिटायर असं म्हणतो. जे काही शासनाने भेट केलं आहे त्या वयाची पूर्ण केल्यानंतर सेवेतून निवृत्त व्हावं लागतं. कुठे काय निवृत्त व्हायचं तसं शासनानं महाराष्ट्रातून आपल्या वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवेतून त्याला सेवानिवृत्त व्हावं लागतं, रिटायर व्हावं लागतं आणि रिटायर होतो. या पद्धतीनं आपल्या विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष प्रामाणिक अत्यंत संवेदनशील होण्याच्या त्याचबरोबर मोजक्या शब्दामध्ये पण आनंददायक शब्दामध्ये भरपूर काही सांगून झालं असं उत्सुक असलेलं ज्याला आपण अत्यंत भरपूर असं कारण हा योग आम्हाला कारण जेव्हा या पदावरती निर्माण झाल्या तेव्हापासून ऐकायला मिळालं आणि त्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी तिथे मूल्य आहे जीवनाची आम्हाला सर्व शिक्षण म्हणून शिकायला मिळाले आणि त्यानुसार 30 जून पुढे निर्गमनानुसार जर पुढे त्यांना संस्थेनं संधी दिली तर पुढचे दिवाळी महिन्याचे काही महिन्यात त्यासोबत आहे. पण नियमानुसार हे 30 जूनला सेवानिवृत्त होत आहे आणि म्हणून ते आपल्यासाठी चिंतित करणार आहे. मी आपल्याकडे विनंती करतो की आपण आमच्या मुलांना आम्हा सर्वांना या ठिकाणी जीवन जगण्याचा संदेश या ठिकाणी द्यावा ज्यातून आम्ही सर्व प्रेरणा घेऊन पुढे त्याचा जीवनामध्ये अंमल करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. सहकारी पहा नवीन 2024-2025 हे शैक्षणिक वर्ष नुकताच सुरू झाले. आपला मागच्या वर्षीचा उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल राज्य विभागाचा हा 100% लागलेला आहे आणि 10वीचा निकाल देखील चांगला लागलेला आहे 98.50. यावर्षी विशेष म्हणजे 10वीच्या एका विद्यार्थिनीला श्रेयाळू या विद्यार्थिनीला 100 पैकी 100 मार्क मिळाले. मग या आपल्या मोठ्या भावंडाकडून तुम्ही काय बोलताय की आपण जर नियमित अभ्यास केला, ज्ञान मिळवण्याची लालसा ठेवली, शाळेमध्ये नियमित आलो तर आपण देखील ही प्रगती साधू शकतो. प्रगती कोणाला अशक्य नाही. देवाने सर्वांना बुद्धी दिलेली, फक्त आपण जर आळस केला, त्यामध्ये काम करण्याचा कंटाळा केला तर मग मात्र आपली अधोगती होऊ शकते. पहा, ते तुमचं जे वय आहे ते खूप महत्वाचं आहे. पुढच्या भावी आयुष्य जर तुम्हाला सुखमय करायचं असेल तर आतापासूनच मी त्याबाबत जागरूक राहा.
पाण्याने, मन सत्याने, आत्मा धर्माने आणि बुद्धी ज्ञानाने पवित्र होत असते. आणि म्हणून बुद्धी पवित्र करण्यासाठी अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही बीजाचं एकदम वृक्षात रूपांतर होत नाही. आधी बीज, नंतर रोपटे, नंतर वृक्ष, अशी प्रगती ही टप्प्याटप्प्याने होत असते. हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमानुसार तुमची देखील प्रगती टप्प्याटप्प्याने होईल हे लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचा सराव, अभ्यास, स्वाध्याय चालू ठेवत करा. सर्व शक्तीनिशी कामात झोकून देण्याची वृत्ती जर आपण आणखी बांधली तो आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यास आपल्याला कोणी रोखू शकत नाही. प्रामाणिकपणा, चिकाटी, उत्तम आचरण, सर्व नैतिक मूल्यांचं मनपूर्वक जपणूक करून जीवनाची वाटचाल करणे हे ध्येय ज्यांच्यात राहिले आहे तो कोणत्याही क्षेत्राचा निश्चित यशस्वी होतो. आपण जर आपल्या आरोग्याचे चांगले सवयी ठेवायच्या, कारण आरोग्य उत्तम असेल तर आपण अभ्यास देखील चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे, इंटरेस्ट आहे, त्यात मन लावून काम करा. क्षेत्र कोणतंही असो ते कमी नाही. आपल्या भारतामध्ये श्रमप्रतिष्ठेला किंमत नाही, कमी नाही. कोणतेही क्षेत्र तुम्ही निवडा तर त्यात मन लावून काम करा, मन लावून मेहनत करा आणि त्याच्यात सर्वोत्तम उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये येता त्यावेळेला शाळेचे नियम पाळता. घरी देखील जसं तुम्ही आपले आपले काम स्वतः करता किंवा सगळ्या सवयी चांगल्या बाळगता, तसे शाळेत आल्यावर देखील शाळेमध्ये सर्व शिस्तीचं पालन व्यवस्थित रीतीने करायचं. इथे जेव्हा तुम्ही खिचडी खाता तेव्हा ती खिचडी सांडायची नाही आणि खिचडी इथेच संपवायची पाहिजे तेवढी. ती घरी डबा भरून यायची. हे काय उन्हाळ्यामुळे काही सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे इथेच ती खिचडी खाऊन संपवायची. आरोग्याच्या चांगल्या सवयी हाती पाळायच्या, स्वच्छता ठेवायची. आपला परिसर शाळेचा कसा स्वच्छ राहील, वर्गाचा परिसर कसा स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यायचे. आणि आपले शिक्षक, आई वडील यांची आज्ञा पाळायची की ते जे सांगतात ते नक्कीच आपल्या हिताचं असेल. मग आपलं कोणतंही गायडन्स असेल, आपल्याला मार्गदर्शन असेल भावी आयुष्यासाठी. पहा, पण चाचणी ही एका मिनिटात तुमच्या आयुष्याचं निदान जेवढ्या लवकर करू शकत नाही तेवढ्या आपल्या नियमित संपर्कात राहणारा शिक्षक आणि आपले आईवडील हे आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. आणि संगत चांगली मिळतात. आपली संगत, आपले मित्र हे नेहमी आपल्याला चांगले पाहिजे. ते आपल्या हिताचा चांगला सल्ला देण्याचं काम जर मित्र करत असतील तर असेच मित्रांच्या संगतीमध्ये राहा. व्यसनांपासून दूर राहा. कोणतेही आता बरेचसे मुलं पहा, बरेचसे शिक्षक मुलांच्या खिशातून पुढे जातात. मग आतापासून काय करायचे तुम्हाला? आतापासून म्हणण्यापेक्षा आयुष्यात तरीच करायचे. गुटखा खाणे, तंबाखू खाणे या गोष्टीचं सेवन करणं हे आरोग्याच्या दृष्टीने कसे अहितकारक आहे. म्हणजे त्याचा कोणताच फायदा नाही, आर्थिक फायदा नाही, शारीरिक फायदा नाही. त्यापेक्षा तुम्ही व्यायाम करा, योगासने करा, एखादा आवडीचा खेळ खेळा, क्रीडांगणावर मन मोकळे 1 तास खेळा आणि आपल्या शरीर आणि मन दोन्ही सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करा. पहा, नुकतीच आपण शाहू महाराजांची जयंती साजरी केली 26 जूनला. त्यांनी त्या किती दूरदृष्टी विचार
संस्कारांचे ते राज्य होते. त्यांनी शिक्षण आणि शरीर स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल, टिकवून ठेवता येईल, सुदृढ ठेवता येईल यासाठी शाळा काढल्या, वसतिगृहे निर्माण केली. कुस्तीसाठी त्यांनी काय केलं, कुस्ती या खेळासाठी त्यांनी खूप प्रोत्साहन केलं, त्यासाठी आखाडे निर्माण केले. तर अशा पद्धतीने त्यांनी काय सांगितलं, शरीर स्वस्थ पाहिजे, शरीर सुदृढ पाहिजे, निरोगी पाहिजे. शरीर आणि मन जर निरोगी असेल तर आपली प्रगती आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपला देश विकसनशील करून विकसित नेण्यास वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपण जर नियमित सर्व सूचनांचं पालन करून आपले उत्तम आचरण ठेवले, आपल्या सर्व गोष्टी नियमित वेळेवर केल्या, सांगितलेल्या गोष्टी वेळेवर केल्या तर आपल्याला कोणतंही म्हणजे आपलं कोणतंही नियोजन बिघडणार नाही. सर्व कामे वेळेवर होती. गृहपाठ करायचा तो त्याच वेळेवर केला पाहिजे. एकदम अचानक मुलं कोणी गेल्याच्या दिवशी 2 तास गृहपाठ एकदम लिहितात, धावपळ होते, त्या चुका होतात. तर तसं न करता आपलं सर्व दैनंदिन काम नियमित केलं, वेळेवर केलं, शाळेत वेळेवर आला, शाळेत शिस्तीचं पालन केलं, शाळेमध्ये नियमित युनिफॉर्म मध्ये तुमचं आयडेंटिटी कार्ड हे घालून शाळेमध्ये व्यवस्थित या, व्यवस्थित आचरण करा. आपण सर्वजण एकमेकांचे बंधू भगिनी आहोत या दृष्टीने वागा. इथे कोणतेही गोंधळ, गडबड, मारामारी न करता शिक्षण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा तर नक्कीच यश तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होता. तुमच्या भावी आयुष्यात शुभेच्छा देते. आणि पुढचा निकालही या वर्षीचा निकालाचं जे आहे ते रेकॉर्ड ब्रेक करणारा नाही अशी आशा मी ठेवते. त्या दृष्टीने तुमची वाटचाल करा. सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीलाच मी सूचना तुम्हाला सांगते. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यास, प्रगती करण्यास 1 वर्ष आणि या वर्षात तुम्ही तुमची प्रगती साधू शकता. एका शायराचे शब्द आहेत पहा, मंजिल मिले न मिले मुझको इसका मुझे कोई गम नहीं. मंजिल मिले न मिले मुझको इसका मुझे कोई गम नहीं. मंजिले काफिले में मेरी जस्तजू होती. याचा अर्थ असा की मला पाहिजे ते ध्येय मिळालं किंवा नाही याचं मला दुःख नाही, पण ध्येयाकडे जाणाऱ्या समूहात मी सामील झालेलो आहे यातच माझा खरा आनंद सामावलेला. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, आपल्याला एका चांगल्या विद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे, आपल्याला उत्तम शिक्षक मार्गदर्शन मिळवलेले करतायत. आपल्याकडे कोणत्याही विद्यार्थ्याला थोडी जरी अडचण आली तरी त्याचं समाधान करण्यास आपला अध्यापक वर्ग हा उत्सुक असतो. ते नेहमी आनंदाने, उत्साहाने मार्गदर्शन तुम्हाला करतायत. आपल्याला सुसज्ज असं ग्रंथालय आहे माहिती मिळवण्यासाठी. प्रयोगशाळेतून प्रयोग दाखवले जातात. आठवड्यापासून एक जास्तीचं शिक्षण आपल्याला मिळत आहे. मग या सर्व सुसंधीचा आपल्याला फायदा घ्यायचा, नाहीतर मग पुढे तुम्हाला पश्चाताप होईल की आपल्याला सगळं असणे, आपण त्यावेळेला मेहनत केली नाही आणि म्हणून आपल्याला ही वेळ आलेली. तर असं दुर्दैवाने कोणाच्याही बाबतीमध्ये ही पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आलेल्या प्रत्येक फॅसिलिटीचा तुम्ही चांगला उपयोग करा. सकारात्मक दृष्टिकोन स्वतःमध्ये ठेवा. कोणत्याही आपण कुठे कमी नाहीये ही न्यूनगंडाची भावना न ठेवता आपणही अभ्यास केला तर आपल्याला निश्चित जमेल. आणि वर्गात जर काही डिफिकल्टी असेल तर ती विचारायला लागायचं नाही की आपले विद्यार्थी, आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, आपल्याला एवढं साधे येत नाही का असं त्यांना वाटेल, शिक्षक काय बघतील.
काही म्हणून आपल्या जनतेचं समाधान करायचं हा एकच हेतू आपण आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा आहे. आपण तुम्ही नक्की तुमच्या क्षेत्रात तुमच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी व्हाल ही मला आशा वाटते. जर अशा जीवनशैली तुम्ही जर वागला तर नक्कीच तुमचं जीवन यशस्वी होईल. राजस्थानी शाळेत शिकणारा कोणताही विद्यार्थी आतापर्यंत जीवनामध्ये अयशस्वी झालेला नाही. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा, सर्व नैतिक मूल्यांचं आचरण करा आणि शाळेचं नाव कसं उंचावर ठेवता येईल याचा विचार ठेवा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते.